महागड्या कारमधून देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी छापा घालून 12,37,000चा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई वडनेर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पिपरी पोहाना येथे शुक्रवारी करण्यात आली। संगत सिंग जुनी राहणार वडनेर व अन्य एक अशा दोघांविरुद्ध वडनेर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। माहितीनुसार अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असलेल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। त्या आधारावर नाकाबंदी करून पोलिसांनी छापा घातला असता संशयित MH27 BV 7328 क्रमांकाच्या कारला थांबवण्यासाठी सांगितले असता आरोपितांना संशय आल्याने अंधाराचा फायदा घेत सतसिंग जुनी राहणार वडनेर कार चालक दोघांनी ही कार सोडून घटनास्थळावरून पळ काढला। कारची झडती घेतली असता कारमधून 33 खरड्याचे खोक्यांमध्ये देशी दारू 180 ml च्या 1583 शिशा अशा 2,37,450 रुपये तसेच ब्रेझा MH27 BV 7328 क्रमांकाची कार असा एकूण 12,37,450 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, चंद्रकांत बोर्गे, महादेव सानप, मनीष कांबळे यांनी केली। महाराष्ट्र TV 24 साठी सतीश काळेची रिपोर्ट, वर्धा।